नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रामचंद्र जोशी लिखित साद देती हिमशिखरे. आजचा आपला भाग आहे 3. उठलो तो धसक्यानेच. पहाटेचे 5 वाजले होते आणि गजर चालूच होता. मला इतकं बरं वाटत होतं आणि हुशारी वाटत होते की त्यावरूनच वाटतंय मला शांत झोप लागली असावी. चहा घेतला आणि स्टेशनवर जाण्याकरता वसतिगृह सोडलं. सकाळच्या रामप्रहरात गावापासून दूर असलेल्या आमच्या कॉलेजजवळ स्टेशनाला जायला वाहन मिळणं सोपं नव्हतं. शिवाय लांबवर पायी फिरायला मला नेहमीच आवडतं. वेळही बराच होता. स्टेशनवर कळलं गाडीला चांगला 40 मिनटं उशीर होणार आहे. म्हणून नुकताच आलेला ताजा टाइम्स ऑफ इंडियाचा अंक घेण्याकरता मी स्टॉलवर गेलो. वर्तमानपत्राचे पैसे देत असताना स्टुलावरच्या एका पुस्तकाकडे माझं लक्ष वेधलं. मायस्टिक्स ऑफ इंडिया, भारतातील गूढवादी संत. वस्तुतः असं पुस्तक विकत घेण्याची इच्छा मला कधी झालीच नसती, कारण माझा तो विषयच नाही आहे. मला त्यात तथ्य वाटतच नाही. तरी का आणि कसं ते न कळे, पण मी त्या पुस्तकाची किंमत विचारली आणि नंतर लगेचच पुस्तक विकत घेतलं. पुस्तक आणि वर्तमानपत्र घेऊन मी माझा मोर्चा वेटिंग रूमकडे वळवला. माझ्याशिवाय कोणीच त्या जागेत नव्हतं. पुण्याहून इतक्या लवकर कुठलीही गाडी सुटत नसल्यामुळेच जी वेटिंग रूम नेहमी भरलेली असते ती त्यावेळी अगदी मोकळी होती. भल्या मोठ्या वर्तुळाकार मेजावर मी वर्तमानपत्र पसरलं आणि खुर्चीत सरसावून बातम्या पाहू लागलो. वर्तमानपत्र वाचून संपलं म्हणून नीट घडी करून ठेवलं आणि पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करणार तो वेटिंग रूमच्या दारात कोणीसं उभं आहेसं दिसलं. गोखल्यांचा ड्रायव्हर हरी माझ्याकडे पाहून हसत होता. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मला वाटलंच होतं तुम्ही याल म्हणून. मालकांनी पाठवलंय गाडी घेऊन तुमच्या वडिलांना आणायला, म्हणून मी आलो आहे स्टेशनवर. श्री गोखले हे माझ्या वडिलांचे बालमित्र. पुण्यातील प्रसिद्ध वकील खोऱ्याने पैसे ओढतात अशी त्यांची वकिली धंद्यातली प्रसिद्धी. माझे वडील आणि हे एकाच कॉलेजचे विद्यार्थी. पदवीधरही बरोबरच झाले. फार कशाला धंदा दोघांचा एकच असल्यामुळे एकत्रितपणे काही दिवस वकिलीही केली दोघांनी. विशिष्ट मुकादम्यांपासून अगदी लहानपणापासून त्यांना गोखले काका आम्ही म्हणत असू. दोन्ही कुटुंबात इतका घरोबा होता की जेव्हा जेव्हा आम्ही पुण्याला येत असू तेव्हा तेव्हा निस्संकोचपणे गोखल्यांच्याच घरी उतरत असू. पुण्याला जरी मी वसतिगृहात राहत होतो तरी या ना त्या निमित्ताने विशेषतः सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे मला जेवायला जावंच लागे. गाडीची घंटा झाली. आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो. गाडी सावकाशपणे स्टेशनमध्ये शिरली. प्लॅटफॉर्मवरील लोक उतरवायला येणाऱ्या पाहुण्यांना हेरत उभे होते. माझे वडील नेहमीप्रमाणेच नखशिखांत साहेबी वेशात शांतपणे डब्याच्या दाराशी उभे होते. ते खाली उतरले आणि हरीने त्यांचं सामान बाहेर काढलं. मी नमस्कार करायला खाली वाकलो. त्यांनी पाठीवर थोपटत माझ्या अभ्यासाची आणि प्रकृतीची चौकशी केली. माझे वडील अगदी नेहमीप्रमाणेच हसतमुख होते. त्यांच्या चालण्या बोलण्यात एक तऱ्हेचा खानदानी रुबाब होता. 50शी उलटली होती तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र तसंच होतं. आकर्षकपणाही होता आणि त्यामुळे या वयातही ते देखणे वाटायचे. बोलत बोलत आम्ही स्टेशन बाहेर पडलो. तोपर्यंत हरीनी गाडी पुढे घेतली होती. आम्ही गोखल्यांच्या बंगल्याकडे जायला निघालो. आमची गाडी बंगल्यात शिरायला आणि गोखले काका सकाळचं फिरून परत यायला एकच गाठ पडली. सौ गोखल्यांसह आमच्या स्वागताला ते बंगल्याच्या दाराशीच उभे होते. वडिलांना दिवाणखान्यात सोडून मी श्रीकांत आणि मालतीला शोधत घरात गेलो. श्रीकांत चहा करता खालच्या मजल्यावर येण्याच्याच तयारीत होता, तर माझा आवाज ऐकून मालती हसत हसत आपल्या खोलीतून माझ्या स्वागताला बाहेर आली. आम्ही तिघेही जण जेवणघरात आलो. वडील मंडळी चहा फराळाकरता तिथेच एकत्रित बसली होती. आम्ही तिघं एकत्रितपणे गप्पा गोष्टी करत होतो, तर वडील मंडळी आपापसात बोलत होती. गोखले यांना 2 मुलगे आणि 1 मुलगी. थोरला लंडन युनिव्हर्सिटीचा MD होण्याकरता गेला. तो तिकडेच राहिला, परत आलाच नाही. त्याचा तिकडे चांगला जम बसला होता. श्रीकांत कॉलेजला इंटरला होता, तर मालती मॅट्रिकला बसणार होती. श्रीकांत चांगला धट्टाकट्टा उंच पण स्वभावाने अबोल होता. तो कोणाशी मिसळत नसे. हुशार होता आणि त्याच्या या एकांडेपणानेच तो त्यांच्या मित्रात तितकासा प्रिय नव्हता. त्यांना तो आढत्यखोर वाटे. आमच्यात मात्र तो चांगला मिळवून मिसळून असे.
मालती प्रकृतीने सुदृढ होती. लक्ष वेधून घेण्या इतकी गोड आणि सुंदर मुलगी होती. चांगली बोलकी, खेळकर आणि मोठी आनंदी होती. तीही हुशार आणि कलाकौशल्यात विशेष वाकबदार होती. चहा झाल्यावर वडिलांनी मला सांगितलं की कोर्टाचं काम झाल्यावर ते मला वसतिगृहात येऊन भेटतील. तेव्हा गोखले काकांची अनुज्ञा घेऊन मी कॉलेजच्या वसतिगृहात परतलो. सायंकाळी बऱ्याच उशिरा मी खोलीवर परतलो. तेव्हा कळलं की प्रतीक्षागृहात गोखले काका आणि वडील माझी वाट पाहत बसले आहेत. तिकडे मी जाणार तो समोरून तेच दोघेजणं माझ्या खोलीकडे येत असलेले मला दिसले. सर्वसाधारण पालक पाहतात त्याप्रमाणे खोलीत शिरतात वडिलांनी सगळीकडे दृष्टी फेकली. दोघांनी माझ्या अभ्यासाची आणि प्रकृतीची चौकशी केली आणि माझी प्रकृती उत्तम नाही तर चांगली असल्याचं पाहून त्यांना समाधान वाटल्यासारखं दिसलं. त्यांच्याबरोबर बाहेर पडण्याकरता मी कपडे करत होतो. तेवढ्यात वडिलांनी तिथे पडलेलं मायस्टिक ऑफ इंडिया हे पुस्तक उचललं. पुस्तकाचं नाव पाहताच वडिलांना विस्मय वाटला असावा. त्यांनी चौकशी केली की हे पुस्तक माझ्याकडे कसं? सकाळी स्टॉलवर मीच खरेदी केलं आहे असं म्हटल्यावर ते काहीच बोलले नाहीत. परंतु घाईघाईने मी जेव्हा म्हटलं की फुरसतीच्या अभावी मी त्या पुस्तकातली एक ओळही अजून वाचली नाही, तेव्हा मात्र ते किंचितसे हसले. आम्ही तिघेही गोखले काकांच्या मोटारीतून बरेच हिंडलो आणि त्यांच्या बंगल्यावर पोचेपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते. जेवायला अजून खूपच अवकाश होता. तेव्हा श्रीकांत घरी नसणार हे मी धरूनच चाललेलो होतो. पण व्हायोलिन वाजवत बसलेली मालती नक्की तिच्या खोलीत असेल याची मला खात्री होती आणि इतक्यात नोकरांनी कोणीतरी भेटायला आले आहे असं गोखले काकांना सांगितलं. तेव्हा मालतीच्या शोधात मी वरच्या मजल्यावर प्रयाण केलं. अपेक्षेप्रमाणे श्रीकांत वर नव्हताच, पण सौ गोखले घरात नसल्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या कोण्या पाहुण्यांशी बोलत मालती गोखले काकांच्या खोलीत जाऊन बसली आहे असं कळलं. मी सरळ श्रीकांतच्या खोलीत येऊन बसलो आणि जवळच पडलेलं पुस्तक चाळायला सुरुवात केली. तेवढ्यात मला वडिलांच्या हाका ऐकू आल्या. मी खाली येऊन पाहतो तो आदल्या दिवशी संध्याकाळी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये व्याख्यान देणारे स्वामीजी मजेत गप्पा गोष्टीत रंगलेले आढळले. माझ्या वडिलांची आणि स्वामीजींची ओळख असल्यासारखं दिसलं. मला पाहताच त्यांनी स्वामीजींची ओळख करून दिली. स्वामीजींच्या संभाषणात एक अपूर्व गोडी होती. त्यामुळे तिथे जमलेले सर्वजण विशेष लक्षपूर्वक स्वामीजी बोलत असलेल्या ऐकत होते. गप्पा चालल्या होत्या इकडच्या तिकडच्या, त्यापेक्षा विशेष गंभीर चर्चा नव्हती. त्यांच्या भाषणाला आदल्या दिवशी संध्याकाळी हजर होतो असं स्वामीजींना मी म्हटलं. तेव्हा साहजिकचपणे त्यांनी उलट प्रश्न केला, कसं काय वाटलं भाषण? मी ताबडतोब उत्तरलो की तत्त्वज्ञान हा माझा विषय नाही आहे, त्यामुळे त्यावर मत देण्या इतकं मला काहीच समजलेलं नाही आहे. माझं हे उत्तर ऐकून वडिलांसह सर्वजण माझ्याकडे पाहू लागले. त्यांना कदाचित माझं हे उत्तर अनपेक्षित असेल आणि नसेल तरी ते ज्या तऱ्हेने दिलं गेलं आहे ती तऱ्हा त्यांना आवडलेली नसावी. तेव्हा मी माझं म्हणणं स्पष्ट करण्याकरता म्हटलं की व्याख्यानाला मी गेलो होतो तो एकटाच नाही, तर तत्त्वज्ञानाची आवड असलेला माझा स्नेही रमेश याच्याबरोबर म्हणून व्याख्यानाला मी हजर होतो इतकंच. तेवढ्यात भेटायला आलेल्यांची मुलाखत संपवून गोखले काका आत आले आणि आमच्या गप्पात येऊन मिसळले. माझ्या वडिलांनी स्वामीजींना विचारलं की गूढ वादाबद्दल त्यांना काही अनुभव आलेला आहे का, आणि दैवी शक्ती म्हणून जे काही म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे. त्यांनी आणखीही असं विचारलं की संपूर्ण सत्याचा अनुभव घेतलेला ज्ञानी, पूर्णत्वाप्रत गेलेला पुरुष स्वामींना कधी भेटला होता का आणि कुठे भेटला होता? स्वामीजींनी माझ्याकडे पाहत पाहत म्हणलं, माझ्या तरुण वयात मी संपूर्ण निरीश्वरवादी होतो. देव, ईश्वर, परमेश्वर अशी काही दैवी आणि अतींद्रिय शक्ती आहे, तिची आराधना, पूजा, आळवणी वगैरे करायला हवी यावर माझा मुळीच विश्वास नव्हता. कॉलेजात एक अत्यंत हुशार म्हणून नावाजलेले ते विद्यार्थी होते. MA पदवी मिळताच त्यांनी प्राध्यापक म्हणून नेमणूकही त्यांची झालेली होती. परंतु अकस्मात एके दिवशी गुरुदेवांची एका पूर्णत्वाला पोचलेल्या साधू पुरुषाची गाठ पडली आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाला निराळीच कलाटणी मिळाली. स्वामीजी म्हणाले, माझे गुरु म्हणून मी त्यांची भलावण करीत नाही, परंतु ज्यांना सत्याचा साक्षात्कार झालेला आहे आणि जे पूर्णत्वाला पोचलेले आहेत असे जे सिद्ध पुरुष तुरळकपणेच आढळतात त्यापैकी ते हे एक आहेत.
अतींद्रिय शक्ती म्हणून जिला म्हणतात तशी सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे, पण त्याबाबत ते स्वतः मात्र पूर्णतया उदासीनच आहेत. गुरुदेवांसारख्या सिद्ध पुरुषांनी आपणाला शिष्य म्हणून मान्य केलं, हे केवळ माझं या जन्मीचं अतुलनीय सद्भाग्य असं मी समजतो, कारण अशा सत्पुरुषाचं शिष्यत्व मिळणं ही एक दुष्प्राय गोष्ट आहे. सहसा या गोष्टीला साधू पुरुष तयार असत नाहीत. स्वामीजी अविवाहित असल्यामुळे त्यांना कसलेही मायपाश नव्हते. वयाच्या केवळ 10व्या वर्षी मायबापांचं छत्र नाहीसं झालं आणि जी थोडीशी माया त्यांनी मागे ठेवली होती त्यावर त्यांचं शिक्षण तरी पुरं झालं. त्यांनी संसाराचा रस्ता न धरता संन्यस्त जीवन पत्करलं आणि त्यामुळे कोणालाच धक्का बसण्यासारखा नव्हता. गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी करायला सांगितलेली साधना करीत त्यांनी गुरु सान्निध्यात कितीतरी वर्ष घालवली. सध्या त्यामुळे त्यांचं जीवन संपूर्ण शांती सुखाचंच आहे. त्यांना कसलेच पाश नाहीत, कसलीच इच्छा आकांक्षा नाही. त्यामुळे सत्ता, मान मरातब, कीर्ती किंवा प्रावीण्य असं काही संपादन करायचं आहे, मिळवायचं आहे, आत्मसात करायचं आहे अशीही ओढ नाही. त्यामुळे निराशा, वैफल्य, तज्जन्य दुःख उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नाही. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत शारीरिक व्याधी यायच्यात, पण त्यामुळे त्यांची मनःशांती ढळू शकत नाही. निवासस्थान नसल्यामुळे घराची घरघर नाही, त्यामुळे सतत भ्रमंती. पुण्याला ते यापूर्वी अनेक वेळा येऊन गेले असल्यामुळे त्यांना ओळखणारे असंख्य परिचित पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी काहीतरी बोलावं असं त्यांच्या परिचितांचा आग्रह धरला, म्हणून आदल्या दिवशी त्यांचं सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीतलं व्याख्यान झालं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने ते मुंबईला जायचे असल्याने गोखले मंडळींना भेटून जाण्याकरता ते आले होते. माझ्या वडिलांची आणि त्यांची इथेच गाठ पडेल अशी त्यांना कल्पनाही नव्हती, पण माझी आणि माझ्या वडिलांची भेट झाली याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या वडिलांनी स्वामीजींना अहमदनगरला येऊन राहून जाण्याच्या आग्रहाचं निमंत्रणही केलं. पुन्हा दक्षिणेत येईन तेव्हा तुमच्याकडे जरूर येईन असंही स्वामीजींनी उलट त्यांना आश्वासन दिलं. मग मी म्हटलं, स्वामीजी आपली एक हरकत नसेल तर विचारू का? तुमचा देवाच्या अस्तित्वावर प्रथमतः विश्वास नव्हता, मग असं काय घडलं की तुम्ही परमेश्वराचं अस्तित्व मान्य करू लागलात आणि हिंदुस्थानच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चाललेल्या आपल्या भ्रमंतीचा आणि देवाच्या अस्तित्वाचा परस्पर संबंध आहे की नाही? काय एके ठिकाणी स्थिर राहायचं नाही अशी गुरूंची काही आज्ञा आहे? आपल्याला काही दैवी शक्ती खरोखर प्राप्त झाली आहे का? तुमच्यासारख्या सुशिक्षित आणि सुविद्य माणूस ह्या गोष्टी बोलतो आहे म्हणून केवळ या भंपक गोष्टींवर विश्वास ठेवायचा इतकंच? तरीसुद्धा मला आपलं प्रांजळपणे वाटतं की आपल्या बहुमूल्य प्रज्ञेचा आणि शक्तीचा हा निव्वळ अपव्यय आहे. स्वामीजी याच्यावर एवढ्या मोठ्यांदा हसले की त्यांच्या पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तीचं दर्शन घडल्या वाचून राहिलं नाही. ते म्हणाले, हे सर्व समजायला तू अजून बच्चा आहेस. गूढ वादाच्या पाठीशी 10,000हून जास्त वर्षाची आणि तीही महान मुनिवर्यांची तपस्या उभी आहे. त्यांनी साधनेने प्रयोग सिद्ध केलेले आहेत आणि ते एक शास्त्र आहे. हे शास्त्र कोणाच्या लहरीवर किंवा तर्कावर उभारलेले वाऱ्यावरचे इमले नाही आहेत की कोणीही ते काय हे न समजावून घेताच सहज धुतकारून टाकावं. तसे करणाऱ्यांचा तो निव्वळ दंभ आहे. सर्वसाधारणपणे सारी मानवजात आपलं जीवन सुख, शांती, समाधानाचं कसं होईल याकरिता अविश्रांतपणे धडपडत आहे. जरा डोळसपणाने अवतीभोवती पहा, जिकडे तिकडे तीव्र कलह दिसतो. आपणाला स्वतःला काहीतरी व्हायला पाहिजे याकरता सारी शक्ती पणाला लावून आपण आपली अखंड धडपडत चाललेली आहे. आपण ध्येयाच्या पाठीमागे धावतो आहे का? तर काहीतरी मिळवायचं आहे, हवं आहे, आत्मसात करायचं आहे. पण या धावपळीमध्ये कुठेही नावाला सुद्धा मनःशांती नाही, समाधान नाही, सुखाचा लवलेशही नाही. तेव्हा आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी आणि दार्शनिकांनी स्वानुभवाने दिलेल्या शिकवणीप्रमाणे सुख, शांती, समाधानाचा अनुभव येऊ शकतो की नाही याचा जरा पूर्वग्रह दृष्टीने नव्हे तर जास्त गंभीरपणे विचार व्हायला हवा. एखाद्या प्रश्नाचा गंभीरपणे विचारच करायचा नसला तर त्या प्रश्नाचं मूल्य आकळायचं कसं? विचारांची अनुपयुक्तता सिद्ध झाली तर ते तत्त्वज्ञान नसून
भंपकपणा आहे, थोतांड आहे, म्हणून त्याचा जरूर निषेध करा. ते झटकून उडवून लावा. पण तुझ्यासारख्या सुशिक्षिताने तरी या गूढ वादाचा मूलग्राही विचार करून जे आढळेल, अनुभवाला पटेल, त्याचा सर्वसामान्य जनतेच्या मार्गदर्शनाकरता प्रचार करायला हवा. या वादाचा पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष अनुभवांवर आधारलेल्या मताचा मागोवा घेत करायला हवा. इतरांच्या मताचा हवाला नकोच आहे मुळे. यावर सौ गोखले म्हणाल्या, स्वामीजी, पुढल्या खेपेला याल तेव्हा आमच्याकडे उतरा आणि या मार्गातील तुमचे वैयक्तिक अनुभव आम्हाला सांगा. उशीर झाला होता. स्वामीजींनाही आणखी कोणाला भेटायला जायचं होतं, म्हणून ते उठले. गोखले काकांनी हरीला हाक मारली. स्वामीजींना जिथे जायचं होतं तिथे सोडून येण्यास सांगितलं. आम्ही सर्वजण उठलो आणि बंगल्याच्या दारात त्यांना निरोप दिला. श्री गुरुदेव दत्त.